हरी वा आपण कार्यक्रम केला इकडे विश्रांती घेण्याच्या आधी, त्याचा काय कारण आहे? रामकृष्ण हरी. हो, तिथपर्यंत दिंडी पंढरपूर पर्यंत. रामकृष्ण हरी. Nana, come on!
तुकाराम महाराज से पंगा। धावा धावा धावा। रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी। दिंडी क्रमांक 130 तुकाराम महाराज रानकर घनसोली। हा, खूप छान फुगडी केली। हा माऊली मस्त पकवाज वाजवला आणि मस्त फुगडी केली सर्वांनी, सर्व माऊली महाराज सर्वांनी मस्त फुगडी केली। बाबा एकदम भारी, हा एकदम भारी फुगडी सर्वांनी। मित्रा तू पण मस्त माऊली, तुमचा तो विषयच एकदम हार्ड मस्त मस्त मजा आली ना सर्वांना? हा एक नंबर। हो, तर आता आपण वेलापूरमध्ये पोहोचणार आहोत आणि धावा हा आपण कार्यक्रम केला इकडे विश्रांती घेण्याच्या आधी। त्याचा काय कारण आहे ते वैती महाराज सांगतील आता। तुकाराम महाराजांना कळस दिसला, तेव्हा त्यांना वाटलं मंदिर जवळ आलं म्हणून ते इकडनं धावत सुटले। हा, हीच परंपरा आपण चालू ठेवलेली आहे। या वारीचा शेवट आता होत आलेला आहे। आता फक्त 3 दुकान मुक्काम राहिलेले आहे। पण कसं असतं, वारीमध्ये आनंद तर कुठेतरी लुटावा लागतो आणि ह्या धाव्याच्या निमित्ताने एक कार्यक्रम हातात घेतलेला आहे की लोकांनी जे आलस वगैरे असतो तो झाडून पुढे आता पंढरपुरामध्ये गाठायचा आहे, जोमाने आपल्याला जायचं आहे, म्हणून हा धावा आहे। आणि हा धावा तुका म्हणे धावा पंढरी विसावा, इथून धावलं का पंढरपुरामध्ये स्थिरावणार आणि तिकडे गेल्यानंतर भजनाचा आनंदाचा जीवनाचा शेवटचा कार्यक्रम आपण करायचा आणि मग वारकऱ्यांनी पंढरपूर सोडायचं। ती इथून सुरुवात होते, जोमाने सुरुवात करायची, याच्यासाठी हा धावा। आता पंढरपुरात जायचं ना धावत? हा चला धावा। सगळ्यात पहिलं आपले माऊली पोचणार। रामकृष्ण हरी। मी राजेश महाराज बांगर, श्री ज्ञानोबा तुकोबा सत्संग सेवा संस्था आळंदी सारशी आणि दिंडी क्रमांक 130 मध्ये मी चालतोय। आज धावा आपण धावलेलो आहोत। तर तुकोबाऱ्यांचं एक प्रमाण आहे, तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा। सर्व वारकऱ्यांना पांडुरंग परमात्म्याबद्दल लागलेली आस ओढ आणि असं सांगितलं जातं की इथून तुकोबाऱ्यांचा पांडुरंगाचा कळस दिसला आणि कळस दिसल्यानंतर तुकोबारांना अजून एक आतुरता निर्माण झाली आणि तुकोबारांनी सिंचनकरिता मूळ हा अभंग आणि या अभंगाच्या द्वारा शेवटचं जे चरण आहे तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा, या स्थानावर तिथून धावत धावत आपण मगाशी पाहिलं असेल सर्वांनी की सर्व लोक वारकरी धावत धावत आलेले आहेत आणि आता या विसाव्याच्या ठिकाणी सर्व थांबलेले आहेत। रामकृष्ण हरी। या माऊलीच्या दिंडीमध्ये गेले 750 वर्ष ही जी प्रथा चालू आहे, वडील जे जे म्हणते तयानाम धर्म ठेवती, त्या पद्धतीने किंवा त्या मागील जे संतांनी माऊलीची दिंडी जशी ज्या ज्या पद्धतीने इकडनं नेली पंढरपुरामध्ये, पहिल्यांदी माऊलीची दिंडी तुकाराम महाराज ह्या मंडळी संतांनी केली, त्यांच्यानंतरच्या संतांनी आता तीच प्रथा वारकऱ्यांनी चालवलेली आहे। ही प्रथा अखंड चालू राहावी, नवीन येणाऱ्या माणसाला हे कळावं का कुठून धावा आहे, कुठं कोणते कार्यक्रम कुठं काकडा झाला पाहिजे, त्या पद्धतीने हा आत्ता जो धावा झाला तुका म्हणे धावा, या पद्धतीने तो धावा झालेला आहे। आणि नाही आस उरली आता विसावा, पुढं पंढरपूरला हा विसावा आहे।
आता तुम्ही धावलेत थकलेत, आपण तुम्हाला पंढरपुरामध्ये तुम्हाला विसावा मिळणार आहे, तर तुम्ही आता या शेवटच्या क्षणाला धावा, असे या धावेची थोडीशी माझी एक कल्पना आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.